गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. संध्याकाळच्या सुमारास रानमाळातून दमून भागून आलेली मंडळी देवदर्शनासाठी गावच्या मध्यभागी असलेल्या मारुतीच्या देवळात गेली. तेव्हा त्यांना कुणी एक परका माणूस भुईवर झोपलेला आढळला. त्याच्या अंगावर कपड्यांच्या चिंध्या होत्या. पाय धुळीनं माखलेले होते. दोन्ही कोपरांमध्ये डोकं दाबून तो शांत झोपला होता. अंगावरच्या कपड्यांखेरीज त्याच्यापाशी काहीही नव्हतं. पायात पायताना नव्हती की जवळ एखादं घोंगडं नव्हतं. जमलेल्या मंडळीतील एक जणानं त्याला पाहिलं आणि त्याला म्हटलं, कोण निजलंय ते? त्याची झोप इतकी गडद होती की 2-3 वेळा हाका मारल्या, खांद्याला धरून हलवलं तरी देखील तो जागा झालाच नाही. तेव्हा उठवणाऱ्याला म्हातारा सोनार म्हणाला, अरे का झोपमोड करते त्याची? उठवणारा म्हणाला, माणूस परगावचा दिसतो बाबा, चौकशी करायला पाहिजे. जागा झाला म्हणजे करा की, तुम्हाला कोण नग म्हणतंय का? दर्शनासाठी बाया माणसं येतील बामणांची, अन हा असा निघलाय अंधारात, तुम्ही असं कसं म्हणता? चौकशी केलीच पाहिजे, उठवलंच पाहिजे. अरे पण झोपलेल्याला उठवू नये, कुणीतरी माणूस ठेवा इथं आणि जागा झाल्यावर करा वासपूस. पण करण्या मंडळींना म्हाताऱ्या सोनाराचं सांगणं पटलंच नाही. गावात अलीकडे चोऱ्या माऱ्या फार होत होत्या. नवखा माणूस पारखून घेणं भाग होतच, नाहीतर फुकट दगाफटका व्हायचा. सोनाराला उडवून लावून पोरांनी त्या पाहुण्याला गदा गदा हलवला. मोठमोठ्यानं हळ्या मारल्या, काय पाहुणं, ओ पाहुणं, जाग व्हा जाग. बराच गोंधळ झाला. तेव्हा कुठे पाहुणा जागा झाला आणि उठून बसला. आजूबाजूला जमलेल्या पोरांकडे एका डोळ्यानं बघू लागला. पोरं म्हणाली, काय राव, झोप हाय का स्वांग? 4 घंट झाला आम्ही हळ्या मारून मारून दमलो की, तरी तुम्ही आपलं गपच मेल्यावानी. यावर पाहुणा काहीच बोलला नाही. उशाचा पटका घेऊन नाका गळ्याला आलेला घाम पुसू लागला. दुखणे करायसारखा कणू लागला. पोरांनी विचारलं, कोण गाव? पाहुण्याने सावकाशीने उत्तर दिलं. त्याचा आवाज मेंढरासारखा होता. लांबचा आहे मी, तरी नाव असेलच की गावाला. लांब तिकडे मैसुदाकडे गाव आहे सुमाशी. पोरांना भूगोल फारसा ठाऊक नव्हता. गावाची विशेष चिकित्सा झाली नाही. कुणीकडे निघालाय? चाललंय आपला असंच पोटाच्या माग. का बरं, दुष्काळ आहे का तिकडं? हा, पोटानं मरायला लागलोया, तर काय करायचं आपल्या मुलकात राहून. नाव काय? हुसेन. जात आपली हीच की मराठ्याची. मग नाव हे असतं कसं बरं? आमच्याकडे वैदू म्हार लोकात असतं हे नाव. पाहुणा म्हणाला, आमच्या मुलकात मराठ्यात बी असतं. अशी बोलाचाली झाली आणि पाहुणा पुन्हा मुरगळून झोपला. पोरं म्हणाली, दमलया वाटचालीनं, पोटाला बी मिळालं नसेल, पडू द्या निवांत, सकाळच्या पारी जाईल आपल्या वाटेनं निघून. परंतु सकाळी पाहुणा निघून गेलाच नाही. देवळातच खुडूक कोंबडीसारखा बसून राहिला. संध्याकाळी देवळात उजेड नसल्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसला नव्हता. तो आत्ता दिसत होता. त्याची डोकी फार वाढली होती, दाढी देखील. चेहरा निब्बर होता. कपाळ व नाक यांच्या मानानं तोंड आणि हनुवटी लहान होती. हनुवटी तर फार आत गेली होती. शिवाय एक डोळा पिचका होता आणि दातही थोडेसे पुढे होते. पुन्हा वर आल्यावर तो उठला आणि गावात भाकरी मागत हिंडू लागला. कुणी पोहर नितकोर दिली, ती घेऊन ओढ्या गाठी गेला. भाकरी खाऊन वर गाटागाटा पाणी प्यायला आणि पुन्हा जाऊन देवळात पडला. 4 दिवस हा त्याचा क्रम चालूच राहिला. तेव्हा गावचा पाटील म्हणाला, अरे हातापायानं धड असून भाकरी मागून का बरं खातोस? काय कामधंदा कर. मालक, शेतकीतल्या कामधंद्याची मला माहिती नाही, दुसरं काय काम तुम्ही द्याल ते करीन. शेतकीच्या कामाशिवाय खेड्यात काम कुठून मिळणार बरं? पाटलानं आणि गावच्या 4 मंडळींनी विचार केला. गावात एकुलता एक गुरव होता. तो गाव सोडून आपल्या सासूरवाडीला जाऊन राहिला होता. मारुतीच्या दिव्यांची आणि पाण्याची व्यवस्था नीट होत नव्हती. तेव्हा पाटलानं पाहुण्याला विचारलं, देवाचं देऊळ सारवशील का? वेळेवर दिवा पाणी करशील का? करीन की मालक. मग कर आणि गावात पीठ मागून खा.
पाहुणा गुरवकी करू लागला. सकाळच्या प्रहरी तो लवकर उठे, गावकऱ्याने दिलेला धोतर तांब्या घेऊन ओढ्यावर जाई, स्वच्छ आंघोळ करून देवाला पाणी घाली, हातात टोपलं घेऊन पीठ मागे. त्याची पीठ मागण्याची तराई वेगळी. न बोलता सवरता तो आपल्या घरासमोर उभा राही. जेव्हा कोणी बघे तेव्हा कळे की हा पीठ मागायला आला आहे. मग मुठभर पीठ त्याच्या टोपल्यात पडे. वाडवारी म्हणे, अरे गप का उभा राहतोस, हाळी देत जा, आम्ही वळकावं कसं तू आलायस हे. पण त्यानं आपला ठेका काही सोडला नाही. न बोलता तो पीठ गोळा करी. दोन्ही वेळेच्या जेवणापुरतं झालं की जास्ती घर मागत नसे. देवळाच्या पाठभिंतीला आडोसा करून जिथं त्यानं आपलं बिराड केलं होतं, 3 दगडांच्या चुलीवर 4 भाकरी भाजून तो खाई. कालवण हाय नाही याची फिकीर करत नसे. दर शुक्रवारी देऊळ सावरून लख्ख करीत असे. संध्याकाळी गाभाऱ्यात दिवा लावायचा, कधीही चुकून राहत नसे. आपलं काम बजावल्यावर गावात गटारण्या घालीत तो कधीही हिंडत नसे. फारसा कधी कुणाशी बोलत देखील नसे. महिना 15 दिवस गेले आणि गावकऱ्यांना नव्या गुरुवाविषयी आदर वाटू लागला. दाढी वाढवलेला आणि कुणाशी फारसं न बोलणारा हा माणूस खरोखरीच कुणीतरी देव माणूस असावा अशी बोलवा उठली. लोक त्याला बुवा म्हणून हाका मारू लागले. म्हातारा पाटील एकदा एकटाच घरी असता बुवा पीठ मागायला गेला आणि टोपलीत पीठ पडलं तरी इकडे तिकडे रखारखा बघत राहिला. पाटलाला काही कळेच ना. बराच वेळ असा उभा राहिल्यावर पाटलाला बुवा म्हणाला, मला एकांती भेट. आणि काय कशासाठी हे न सांगता निघून गेला. पाटील मोठा बुचकळ्यातच पडला. एकांती भेटण्यासारखं काय काम आहे या विलक्षण माणसाला, असं काय गुपित आपल्याला सांगायचंय, आणि ते रात्रीच का, आणि एकांती का. तसं म्हटलं तर आताही मी इथं एकटाच होतो, मग तो इथंच का बरं बोलणार नाही. आपला हा जुना पुराणा वाडा त्यानं असा रखारखा निहाळून का बरं बघितला आणि कान का टवकारले. ही काय भानगड आहे. यात काही फसवी लपवा छपवी डावसाव तर नाही ना. पाटील हा बकला, पण जिज्ञासाही दाबता येईना. होय नाही करता करता मध्यरात्रीचा उठून तो बुवाकडे गेला. भल्या मोठ्या लाकडाचा उंडका पेटवून बुवा शेकत बसला होता. त्यानं नुसती लंगोटी लावली होती आणि अंगावर गोधडी पांघरली होती. पाटील गेला आणि बसला तरी तो काही बोलला नाही. वर डोळा करून त्यानं त्याच्याकडे बघितलंही नाही. कसल्या तरी चिंतनात असल्यासारखा उगाच बसून राहिला होता. बाहेर गडद काळोख होता. थंडी अंगाचे चावे घेत होती. गाव गपगार होत. बराच वेळ बसला तरी बुवा बोललाच नाही. तेव्हा जागच्या जागी चुळबुळ करीत पाटील हलक्या आवाजात म्हणाला, मला का बोलावलं होतं बुवा. बुवा भानावर आला. डोळ्यांची चमत्कारिक उघडझाप करीत त्यानं आपली दाढी गोंजारली आणि तो कुजबुजला, तुला इकडे येताना कुणी बघितलं तर नाही ना. नाही. मी बोलावलं आहे. हे घरी बोललास का बायकोपाशी पोरापाशी. नाही. ठीक आहे, तुला एक गोष्ट सांगतो, ती खरी म्हणशील का. म्हणीन. मारुतीरायाला साक्षी ठेवून सांगतो, ते नीट ध्यानात घे. हो. पाटील बसल्या बसल्या पुढे सरकला आणि कान देऊन ऐकू लागला. अगदी हलक्या आवाजात बुवा म्हणाला, तुझ्या वाड्यात अपरंपार धन आहे. सोन्याच्या मोहरांनी भरलेलं हंड आहे, रांजण आहेत. तुझ्या परसदारी त्या पेरूच्या झाडापासून विहिरीपर्यंत एक मोठा चर खणला आहे. तो दगड चुन्यानं बांधून घेतला आहे. त्याच्यावर आडव्या पहारी टाकलेल्या आहेत आणि त्याने साखळदंड बांधून हे रांजण अधांतरी सोडले आहेत. पाटलाच्या छातीत कळ आली. त्याचं काळीज बेडकासारखं उड्या मारू लागलं. तसल्या थंडीतही त्याच्या कपाळाला घाम आला. त्याला बुवाच्या सांगण्यावर काही बोलणं सुधरेना. वरचेवर मागं पुढं बघत तो गप्पच राहिला. अंगावरची गोधडी सावरून बुवानं मांड मोडली आणि पुन्हा तो नागासारखा डुलत बोलू लागला. जेव्हा जेव्हा मी पीठ मागायला तुझ्या घरी येतो तेव्हा तेव्हा मला आवाज ऐकू येतो. पिंगळा बोलतो तसं ते बोलतं. मला विचारतं, मी येऊ का, मी येऊ का असं. हा, त्याशिवाय मी तुझ्याशी बोललो नसतो. आणि हे ध्यानात घे, ते धन तुला लाभण्यासारखं आहे. पाटलाला वेड्यासारखं झालं. त्याचा बुवाच्या सांगण्यावर विश्वासच बसेना. म्हणजे बुवा खोटं बोलतो असं नव्हे, पण ते धन आपल्याला मिळणार ही गोष्टच त्याला पटेना. आपल्यासारख्या दळभद्राला हा साठा कसा लाभणार. एवढं बलवत्तर नशीब आपल्याला कुठून असणार. वाडा जुना पुराणा होता. पूर्वज मोठे तलवार बहादर होते. कधी कधी भिंती कोनाड्यातून हत्यार पात्यार निघत. वाड्याला खाली भुयारही होतं. वाड्यात अमाप धन असणं ही गोष्ट मुळीच अशक्य नव्हती, पण ते आपल्याला मिळणार. एक गुटखा घेऊन पाटलाने विचारलं,
खरं म्हणतो बुवा, ते मला लाभल सगळं? अरे हो, तुला लाभल. मी तुला ते मिळवून देईन. खरं म्हणता बुवा, तसं जर कराल तर त्यातला पाव हिस्सा तुम्हाला देईन. मारुतीच्या आणि लबाडी करणार नाही. पाटलाच्या या काकुळतीच्या बोलण्यावर बुवा थोडका हसला. म्हणाला, देशील तेव्हा दे. तूर्त तंबाखू तरी काढ. पाटलानं पिशवी तत्परतेनं काढून बुवाला चिमूट दिली. आपण खाल्ली आणि काही वेळ दोघेही गप्प झाले. इतका अपरंपार पैसा मिळाल्यावर पाटील फार बडा माणूस झाला. गावात त्यानं राजवाडा बांधला, आरसे महाल केला, उत्तम प्रतीचे घोडे ठेवले, नोकर चाकरांची रेलचेल केली. सोन्याच्या ताटात वाढलेली पंचपक्वान्न तो चवीनं खाऊ लागला. तेव्हा रूपवान दासी त्याला वारा घालू लागल्या. मोत्याचा तुरा लावलेलं पागोट घालून हातातली सोन्याची कडी वाजवीत तो घोड्यावरून निघाला. तेव्हा स्वारी बघण्यासाठी दारादारांतून बायका उभ्या राहिल्या. त्यातली एक रूपवान बाई त्याला आवडली. तेव्हा शिपाई पाठवून त्यानं तिला वाड्यात आणली आणि आपली पट्टराणी केली. तोंडातला गुळणा थुंकून मिशा साफ करीत बुवा म्हणाला, पण त्या अगोदर तुला त्या धनाला खास द्यावं लागल. पाटील नंदी बैलासारखी मान हलवीत म्हणाला, तर त्या भागात ते कुठलं मिळायला? आता काय करावं ते तुम्ही सांगा, म्हणजे मी करतो. बुवानं थोडका विचार केला आणि सांगितलं, एक अख्खी कोंबडी नुसती तळलेली, 12 चपात्या, लिंबू आणि दारूचा मोठा शिसा. रात्री परसदारी ठेव आणि गपगार झोप. जा, उठ, मला आता झोप आली, उठ. पाटलाला धुडकावून लावून बुवा मुरगळून पडला, गोधडीत शिरला. फटाफटात जोडा वाजवीत अंधारातूनच पाटीलही वाड्यात आला आणि गपचिप झोपी गेला. उद्या रात्रीच्या खाज्याची व्यवस्था करण्याचं त्याने निश्चित केलं. सकाळी उठून पाटलानं तालुक्याला माणूस धाडला आणि दारूचा शिसा आणला. घरातली कोंबडी सोडली आणि पाटलिनीकडून तळून घेतली. 12 चपात्या करून घेतल्या. त्याला चमचमीत तूप लावलं. पाटलीन म्हणाली, हे कशा पायी? कुणी अंमलदार येणार आहे का? तेव्हा पाटील तिच्यावर ओरडला, तू गप्प कर, म्हणल्यावर करावं, आगाऊ अक्कल दाखवू नये. बिचारी पाटलीन गप्प राहिली. सगळा माल मसारा करून तिनं रात्री जय्यत तयारी ठेवली. रात्री चांगला काळोख पडल्यावर बायकोला आणि पोराला झोप लागल्याची खात्री करून घेऊन पाटील उठला आणि खाज परसदारी ठेवून गपचिप झोपला. दुसऱ्या दिवशी सगळं साहित्य नाहीसं झालं होतं. कोंबडीची हाडं किंवा मोकळी बाटली देखील राहिली नव्हती. पाटील मनी संतुष्ट झाला. म्हणाला, ठीक, धनानं खाज घेतलं. रात्री बुवाकडे येऊन त्यानं ही सगळी कथा त्याला सांगितली. तेव्हा बुवा म्हणाला, तुला धन मिळणार यात संशय नाही. अधीरतेनं पाटलाला विचारलं, मग कुठं आण कधी उकरू? थोडका थांब, असा उतावळा होऊ नकोस. एवढ्यानं भागलं नाही. औसेला अजून 4 दिवस अवकाश आहे. तोपर्यंत खाजे तिथं ठेव आणि आणखी काही गोष्टी मला करायच्या आहेत. त्यासाठी 50,000 रुपये मला दे. पाटील मुळीच कुरकुरला नाही. घरातले 50 रुपये आणून त्यानं बुवाच्या हातावर ठेवले आणि औसेपर्यंत खास ठेवण्याचा नियम तो पाळू लागला. औसेच्या रात्री फावडं कुदळ घेऊन पाटील बुवाकडे गेला आणि म्हणाला, चला, का मी एकटाच उकरू? ते का? मी येतो की बरोबर. हे बघ, बरोबर पेरूच्या झाडाखाली खोद आणि बराच खाली गेलास म्हणजे तुला एक भला मोठा नाग दिसल. नाग? हा, नाग. पिवळा धमक आणि त्याच्या अंगाचा घमघमाट सुटल. पर मग तो हात कसा लावू देईल पैक्याला? त्याची काळजी करू नकोस, मी बंदोबस्त केलाय. चल तू. औसेच्या अंधारातून बुवा आणि पाटील वाड्याच्या परसदारी गेले. पेरूच्या झाडाखाली येतात फावडं कुदळ खाली ठेवून पाटलानं काकडा पेटवला आणि मातीत पुरून ठेवला. धनाची जागा दाखवून बुवा म्हणाला, हान कुदळ आता. धोतर खोचून पाटलानं कुदळ हाणली. काकड्याच्या प्रकाशानं आणि कुदळीच्या आवाजानं विहिरीवर बसलेली पाखरं अर्धवट जागी झाली आणि ओरडून पडपडली. पाटील सनसन कुदळ मारित होता आणि बुवा फावड्यानं माती ओढीत होता. न बोलता सवरता त्यांचं काम चाललं होतं. परसातल्या गवतातले किडे काकड्यावर झेपावत होते. ते जळत तेव्हा तटतट आवाज होई आणि जळका वास पाटल्याच्या नाकपुडीत शिरे. कपाळावर आलेला घाम वरचेवर पुसून तो कुदळ मारित होता आणि बुवा माती ओढीत होता. आता खड्डा चांगला कमरे इतका झाला होता. आता आत उतरलेला पाटील घाव घालण्यासाठी वाकला म्हणजे वरून दिसत नव्हता. ओलसर आणि कुबट वासाची माती, खड्डे यांचा ढीग पडला होता. त्यात बुवा गुडघ्या इतका रुतला होता. एखादी वेळी कुदळ दगडावर जाई आणि खणखण आवाज येई.
तेव्हा बुवा इशारा देई, सबूर सबूर, घाई का. ओल्या मातीतून दानवी गोमी बाहेर पडत आणि पाटलाच्या उघड्या नडग्यांवर चढत तेव्हा तो जोरानं तंगड झाडी. असा प्रकार बराच वेळ चालल्यावर बुवा एकाएकी म्हणाला, शाब्बास, वर ये वर ये. कुदळ थांबून आणि खड्ड्यातून मान वर करून पाटील बघू लागला. तेव्हा बुवानं भला मोठा नाग शेपटाला धरून त्याच्या नाकासमोर आणला. पाटील भ्याला आणि भूक करून माग सरकला. तेव्हा बुवा म्हणाला, भिवू नकोस, मेलेला आहे. माझ्या मंत्रानं मी याला आतल्या आत मारला होता. उकळण्याच्या नादात तो तुझ्या कुदळीला अडकून वर आला आणि माझ्या फावड्याला लागला. बघितलास या धनाचा मालक? राखणदार. आकारानं पिंढरीसारखं असलेला तो प्रचंड नाग बुवानं डोक्याच्या वर हात करून लोंबकळत खाली सोडला होता. तर त्याचं डोकं जमिनीवर वीटभर लोळत होतं. बघ, मी सांगितलं त्याची प्रचिती आली का? पाटलानं होकारार्थी मान हलवली. मग खोद, खाली धन आहेच, बघ. पाटील खोदू लागला, पण तोपर्यंत भली पहाट झाली. माणसांचा सावट येऊ लागला. तेव्हा बुवा म्हणाला, आता पुरे कर, उद्या रात्री खोद. माझं काम संपलं, मी आता पुन्हा येणार नाही. तुझं तू काढ. आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्री काकडा पेटवून पाटील एकटाच खोदू लागला, पण त्याला फार खोदावं लागलं नाही. आडव्या टाकलेल्या पोहरीला साखळीने बांधलेला रांजण त्याला लागला. काकडा जवळ करून पाटलाने झाकण उघडलं आणि आत पाहिलं. सगळा रांजण चिंध्यांनी भरला होता. जुन्या पाण्या, कुबट आणि मळक्या चिंध्यांनी. बुवा नाही सांगून 4-8 रोज झाले होते. संध्याकाळच्या वेळी मंडळी देवळात बसली होती. मुरा कुंभार म्हणाला, बुवा मोठा चमत्कारिक माणूस होता. आला काय, गेला काय, कुणाला पुसलं नाही, विचारलं नाही, आणि केव्हा आणि कुठं गेला राम जाणे. म्हातारा सोनार म्हणाला, पण तो काही साधा सुद्धा माणूस नव्हता, ज्ञानी योगी असला पाहिजे. भगा शिंपी म्हणाला, असेल बाबा, जायच्या अगोदर 8-4 रोज माझ्याकडे आला आणि भल्या मोठ्या बोचक्यात जुन्या फाटक्या चिंध्या घेऊन गेला. तळाखड्याला टेकून बसलेला पाटील एकाएकी दचकला. खरं म्हणतोस का भगा? चिंध्या तुझ्याकडनं घेतल्या? हा तर खोटं कशापायी सांगू? मुरा कुंभाराला एकाएकी आठवण झाली. हा, माझ्या जवळनं सुद्धा एक जुना रांजण घेऊन गेला एकदा. मोठा चमत्कारिक माणूस. मी विचारलं, हे कशाला बुवा? तर काही बोलला नाही. पलीकडे बसलेला रामा माळी सावरून पुढे आला आणि त्यानं आपला अनुभव सांगितला. आमच्या मळ्यात आम्ही नाग मारला एक भला मोठा, तर तो सुद्धा बुवानं मागून नेला. काय केलं त्याचं कुणाला ठाव. औषध पाण्यासाठी नेला म्हणावं काय बरं. पाटील हे सगळं ऐकून काळा ठिक्कार पडला. बुवा गेला तरी तो अजून रात्री अपरात्री उठून परत उकरीत होता. धन जागा बदलतं म्हणून ठिकठिकाणी खड्डे घेत होता. घाबऱ्या आवाजात त्यानं रामाला विचारलं, किती दिवस झाले या गोष्टीला रामा? रामा म्हणाला, 8-12 रोज झाला असतील. बुवाने पाटलाला गुप्तधनाच्या नावापायी चांगलंच फसवलं. हे पाटलाला कळून चुकलं. तर कशी वाटली माझी आजची 2 स्टोरीज? कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. 2 स्टोरीज जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या 2 स्टोरीज मध्ये. धन्यवाद.